तुम्ही अजून जागे आहात? अगं, तुझीच वाट पाहत होतो. सॉरी आप, पण कशाला पप्पा? कशाला काय अगं, पावसाचे दिवस आहेत, त्यात मुंबईचा पाऊस, आणि तुला डोळ्यासमोर बघितल्याशिवाय मला झोप येत नाही. सॉरी. अरे सॉरी काय त्यात, ते सोड. बाकी मग पार्टी कशी झाली? चांगली होती. जयनेच ड्रॉप केला. शरू, काही नाही, सकाळी बोलू. हं? पप्पा बोला ना, काय झालं? काही नाही, ते मनसेकर आले होते तुझ्यासाठी स्थळ घेऊन. नाही नाही नाही, अजिबात आग्रह नाही, हा अजिबात नाही. मी फक्त स्थळ घेऊन आले होते एवढंच तुझ्या कानावर घालायचं होतं, बाकी काही नाही. आणि मी आणि पमान ठरवलेलं आहे, आणि काही जबरदस्ती नाही. हा तू बोललीस तरच बघण्याचा कार्यक्रम करायचा, नाही तर नाही. आणि आम्ही तुला विचारणार पण नाही का नाही, मग कधी, काय प्रॉब्लेम आहे, काही नाही. फक्त तू हो म्हणालीस ना, तर मी पहिले सगळी चौकशी करणार, अगदी अगदी सगळी. ते मागच्या टायमाला झालं ना, तसं परत नको व्हायला. पप्पा तुम्ही मुद्दाम थोडी केलं होतं. तुमच्या मित्राचा मुलगा होता, तुम्हाला खात्री वाटली म्हणूनच ताईसाठी स्थळ आणलं होतं ना. तुम्ही त्याचं गिल्ट घेऊ नका. तुम्ही जे आमच्यासाठी कराल ना, ते चांगलंच असेल. आणि तो एकटा गौतम बांदेकर वाईट निघाला याचा अर्थ असं थोडी आहे की सगळे मुलं तशीच निघतील. मग काय कळू? आणि तू तुझा वेळ घ्या, अजिबात आपल्याला घाई नाही. शरू, हो हो हो, करूयात ना आपण बघण्याचा कार्यक्रम. चालेल मला. थँक्यू. छातीवर 10 दगड ठेवल्यासारखं वाटतंय मला. आणि हो, आपण फक्त बघायचा कार्यक्रम करतोय, निर्णय सगळा तुझा असेल. आमची कुठली जबरदस्ती किंवा दडपण नसणार आहे, स्वामींची शपथ. कळू त्यांना, जमलं तर उद्याच येतील ते. चल. नाही नाही नाही, काहीतरी चुकतंय 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 जय. असं का होतंय?
हे नाही झालं पैसे. नाही. झोप. तू झोप. नाही नाही. हाय. थँक्यू जय. मी कितीही वेळा बोलली तरी कमी आहे. थँक्यू सो मच. हा, आणि तुझी पण काळजी घे. हा, तुला पण खूप लागलंय. गुड नाईट. थँक्यू जय. मी कितीही वेळा बोलली तरी कमी आहे. थँक्यू सो मच. हां, आणि तुझी पण काळजी घे. हां.